नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की मगाशी जो मागचा व्हिडिओ टाकलेला होता जिल्हा परिषदेचा, त्याच्यामध्ये जवळपास 16,000 पदे या ठिकाणी आकृतीबद्ध वगैरे त्याच्या संदर्भात होता. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट्स असे होते की जिल्ह्यानुसार ज्या काही रिक्त पदे आहेत, ओके, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 2026 मध्ये किती रिक्त पदे आहेत या संदर्भात व्हिडिओ वगैरे द्या, या पद्धतीनं बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 अशा मोठ्या जिल्ह्यांमध्ये जी काही रिक्त पदे आहेत त्यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला ही माहिती ऑलरेडी माहिती असेल तर अवश्य हा व्हिडिओ स्किप करा. ओके, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे आणि माझाही. सो सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तो जालना आहे आणि जालन्यामध्ये सद्यस्थितीमध्ये बघायला गेलं तर बघून घ्या, ॲज इट इज मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे वगैरे या पद्धतीनं आहेत आणि सरळ सेवेनं ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. ओके, 827 ही रिक्त पदे आहेत जालना जिल्ह्यातली. त्यासोबत पुढचा जिल्हा जो आहे तो ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ठाणे. ओके, ठाणेच्या बाबतीत बोलायला गेलं तर ठाणेमध्ये जवळपास 1026 रिक्त पदे सद्यस्थितीमध्ये आहेत. आता जेव्हा जाहिरात वगैरे येईल त्यावेळेला तुम्हाला जे आहेत ते या रिक्त पदेमध्ये काहीतरी बदल करून त्याच्यामध्ये ही एवढीच पदे भरली जात नाहीत, कधीही लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही प्रमाण वाढतं किंवा यातलीच काही पदे कमीसुद्धा होतात. त्यामुळं बट इन डिटेलमध्ये सांगायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये एवढी ही या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदे आहेत हे तुम्ही म्हणू शकता. परत पुढचा जिल्हा बघायला गेलं तर हा आहे नांदेड जिल्हा, पुणे जिल्हा. तर या पुणेमध्ये सगळ्यात जास्त रिक्त पदे आहेत सध्याच्या स्थितीमध्ये बघायला गेलं तर. मंजूर ही 15,666, भरलेली कार्यरत वगैरे 13,993 आहेत आणि रिक्त पदांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर 1,673 ही रिक्त पदे या जिल्हा परिषदे अंतर्गत आहेत. त्यामुळं जे कुठलेही विद्यार्थी जर जिल्हा परिषदेसाठी तयारी वगैरे करत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी यशस्वी भव नावाची बॅच चालू झालेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, त्यानंतर GK हे 4 विषय जे आहेत ते सगळे तुमचे व्हिडिओ लेक्चर, त्यानंतर PDF, त्यासोबत आलेले PYQ हे सर्व त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत. आणि आत्तापर्यंत ज्या काही सरळ सेवा परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व सरळ सेवेमध्ये टॉपिक वाईज जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, जसं की मराठी व्याकरणाचे प्रयोगावर कुठले कशा टाईपचे क्वेश्चन्स आले आहेत त्यांचं ॲन्सर वगैरे हे सर्व तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळत जाणार आहे. आणि ती जी बॅच आहे ती तुमची लाईफ टाईम असणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. ॲपमध्ये ती बॅच जॉईन करू शकता आणि ॲपची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली आहे. बाकी 3 जिल्हे आपण पाहिलेत. आता शेवटचा जिल्हा आहे जो की नांदेड. नांदेडमध्ये बघायला गेलं तर जवळपास 12,404 ही मंजूर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त भरलेली ही 11,257 आणि रिक्त जी आहे ती 1,147 रिक्त पदे या जिल्ह्यामध्ये आहेत. सो अशाच पद्धतीचे जे काही अपडेट असतील माझ्याकडं ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देत असतो. आणि याच्याशी निगडीत कुठलाही GR असो किंवा कुठलाही RTI असो, ओके, तो मी माझ्या टेलिग्रामला अपलोड करत असतो. त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांनी काय करा, टेलिग्राम जॉईन करून घ्या. बाकी व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं काम सबस्क्राईब करा. ओके, कारण का इथून जे काही माहिती वगैरे तुम्हाला दिली जाते ती सर्व तुम्हाला महत्त्वाची वगैरे असते आणि ती तुम्हाला वेळोवेळी लवकरात लवकर मिळत जाते. सो बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.